सर आला स्क्रीन तुमचं झाले जमलं ना मला मुद्दे मुद्दे फक्त मांडले. नाही छान झालं. आता रितसर झालं ना. दिसतं ना युट्यूबला टाका तुला डायरेक्ट युट्यूब टाका ना अपलोड करून कॉम्प्रेस करा. लयच आता मुद्दा पण घेऊ ना आपण मॅनेजमेंट थॉट मध्ये शिवाजी महाराज. नाही आपल्या पुढे आणखी 6 सेमिस्टर पर्यंत नाही हा विषय सर. त्यांना मान दिल्यासारखं वाटतं. बस बस काही नाही. काही आपण एखादा अप्रोच वहीमध्ये टाकू. माईक बंद करा. माईक ऑन. आवाज येतोय का? यस यस माझा माईक जळते झाले का तुम्ही? हेच मेंबर आहेत ना सगळे बदल ना. पाटेकर बोलक मॅडम नाही हा तो झाला तरी ठीक आहे ना. येतात कुठं. नाही चांगलं. जळते झाले का मग आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधी दुसरा कोण आहे मग? हॅलो कोण बोलतोय? नाही ना बेटा आज नाही. पोरं आले का? नाही आज. सर आम्ही बाहेर नाही अचानक तुम्ही सर वळटे सर जॉईन नाही तुम्ही? लीना मॅडम तुम्ही आहेत ना? आहेत ना मॅडम तुम्ही? मला बाहेर आहे. हो माझं तुम्ही चुकून म्हणजे माझा व्हिडिओ लिस्ट काय बरं आता दिसतोय ना सर. दाखवा. ऐका ना हे बघ मला अलॉट नाही केलं. थोडंसं लांब करा ना त्याला. लॅपटॉपचा टेका द्या ना. ते कशाला ते एवढं पडलं काही करशाल. मॅडम तुम्ही वापरताय. हा थोडं सरळ करा. नाही बंद करणार आहे आपण. राहू दे राहू दे. 2 मिनिटं काढा फोटो ते. माझा फोटो कोणी काढेल? सगळ्यांनी काढेल. तर राहू दे. हे पण असं पण चालेल. बघा आता बघा. करा सर स्टार्ट करा. हा झाले 10-12 कोण राहिलं नेमकं? दिवस झालेत का पण? मॅडम एंट्री करून घ्या. गुड मॉर्निंग. आवाज येतोय? येस सर. जळते सर गुड मॉर्निंग. आजच्या या आपल्या बोर्ड ऑफ स्टडीज इन कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या बोर्डाच्या या तृतीय मीटिंग मध्ये मी ऍज अ चेअरमन म्हणून सर्वप्रथम विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून आदरणीय मित्र डॉक्टर प्रोफेसर धीरज जाटे सर यांचं मी प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो. या सभेसाठी उपस्थित माझे सहकारी प्राध्यापक आदरणीय चंदन बोरा सर गडचिरोली यांनी सुद्धा वेळ दिलेला आहे, पण सरांची एक वायवा आहे त्यामुळे सर थोडे या ठिकाणी जॉईन होणार नाही. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. या बोर्ड ऑफ स्टडीच्या मीटिंगसाठी सर्व सहकारी प्राध्यापक यामध्ये प्राध्यापक डॉक्टर साळुंके सर, प्राध्यापक डॉक्टर योगेश पुरी सर, प्राध्यापक डॉक्टर पाटेकर मॅडम, प्राध्यापक डॉक्टर घोलप मॅडम, त्यानंतर
इतर सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी या ठिकाणी मी या मीटिंग मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या या ऑटोनॉमस कॉलेजच्या माध्यमातून यावर्षी आपण प्रथम वर्ष बीकॉम आणि प्रथम वर्ष एमकॉम याचं एक सेमिस्टर आपण एक पूर्ण केलेलं आहे. त्याचा सिलेबस आपण मागच्या मीटिंग मध्ये जो आहे तर तो मंजूर केला आणि त्यामध्ये साधारणपणे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म अशा दोन सेमिस्टरचा आपण सिलेबस जो आहे तर तो फर्स्ट इयर युजी आणि फर्स्ट इयर पीजी साठी आपण मंजूर केला होता. त्यानंतर आता आपल्यासाठी पुढील जे टार्गेट आहे तर त्यामध्ये साधारणपणे सेकंड इयर युजी आणि सेकंड इयर पीजी यामध्ये आपल्याला जे विषय असणार आहेत तर त्यांचं स्वरूप त्यांचं स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपल्याला फायनलाइज करायचं आहे. तर हे स्ट्रक्चर फायनलाइज करण्यासाठी आपण ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर या मीटिंग मध्ये आपचे मित्र सगळ्यात महत्वाचं जॉईनिंग असते 14-15 मेंबर जॉईन दिसले बघतो 17 पर्यंत आणि काय कोणत्या कोणाची मीटिंग एवढ्या करतो नाही आपण लई करतो काय एस2 पेपर कसा असणार आहे, त्यामुळे ओई पेपर ते कसे असतील, पोरं एसएससी त्याला मध्ये पाठवून कोणते द्यावं. पेपर असतील, आयकेएस मध्ये कोणते असतील, एएससी मध्ये कोणते असतील, व्हीएससी मध्ये कोणते असतील, तर याचं सविस्तर वर्णन आदरणीय टेके सर यांनी केलेलं आहे. यामध्ये फक्त आपल्याला बोर्ड बदलल्यामुळे त्या बोर्डाचे स्पेसिफिक पेपर जे आहे तर ते आपल्याला कोणते इन्क्लूड करायचे आहेत. तर याचं स्ट्रक्चर आपण सेकंड इयर बीकॉम साठी आणि सेकंड इयर एमकॉम साठी आपल्याला फायनल करायचं आहे. तर त्या संदर्भात आपण ही मीटिंग या ठिकाणी डिस्कस करतो आहे. तर यामध्ये आपले जे अतिथी आहेत तर यांचं एक्सपर्ट नॉलेज आपल्याला या ठिकाणी विचारात घेऊन त्यांच्या सजेशन नुसार हे स्ट्रक्चर आपण फायनल करणार आहोत आणि या स्ट्रक्चरच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या वर्षी सेकंड इयरला तो सिलेबस जो आहे तो इम्प्लिमेंट करायचा आहे. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मीटिंग ही करत आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपलं फर्स्ट इयर युजी जे आहे तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते सेमिस्टर सेकंड साठी आपण ऑलरेडी मागच्या मीटिंग मध्ये आपण ते मंजूर करून घेतलेलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण आता सेकंड सेमिस्टर साठी करतोय. त्यामध्ये आपलं सेकंड सेमिस्टरचं स्ट्रक्चर फक्त मी एक ओव्हरलुकिंग करतोय की त्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग हाच पेपर आपण पुन्हा सेकंड याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस करणार आहोत. त्यानंतर आपलं या ठिकाणी कॉस्टिंग मधले जे आहेत तर त्या कॉस्टिंग मधले पेपर आपण साधारणपणे बेसिक्स त्याला एक ओई म्हणून आपण जो पेपर फर्स्ट सेमला केला होता तशाच प्रकारचा सेकंड पेपर जो आहे आपण कंटिन्यू करणार आहोत. तर या पेपरचं सिलेबस स्ट्रक्चर आपलं जे सेम फर्स्टला होतं त्याच प्रकारचं सेमिस्टर सेकंडला असणार आहे. त्यामध्ये साधारणपणे आपले जे स्पेसिफिक पेपर आहे तर त्यामध्ये 2 क्रेडिटसाठी आपण 2 टॉपिक घेतलेले आहेत आणि प्रॅक्टिकल सुद्धा आपण साधारणपणे विद्यापीठाच्या वर्किंग आवर्स नुसार आपण 60 आवर्स प्रॅक्टिकलला अलॉट केलेला आहे. तोच पॅटर्न आपण साधारणपणे सेकंड सेमिस्टरला जो फर्स्ट साठी आपण अप्लाय केला होता तर तो करणार आहोत आणि त्यामुळे याचं डिटेल स्ट्रक्चर जे आहे तर ते आपलं ऑलरेडी याच्या आधी मंजूर झालेलं आहे. आता मी सेकंड इयर आपलं युजी साठी सेकंड इयर का स्ट्रक्चर कसं असेल तर मी आपल्यासमोर मांडतोय. तर यामध्ये आपलं साधारणपणे सेकंड इयरचं थर्ड सेमिस्टर जे आहे तर त्यामध्ये मेजर कोर पेपर जो आहे तर त्यामध्ये आपण एक पेपर एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ घेणार आहोत. तर तो 2 क्रेडिटचा पेपर असणार आहे. त्यानंतर बेसिक्स ऑफ ओव्हरहेड हा एक फर्स्ट पेपर आपण घेणार आहोत. तो पण 2 क्रेडिटचा पेपर असेल. त्यामध्ये असं आपण 2 टॉपिक जे आहेत तर ते ओव्हरहेडचे टाकणार आहोत आणि त्या ओव्हरहेडच्या माध्यमातून आपण कंटेंट जे आहे तर ते या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहोत. याच पेपरला पुन्हा आपण प्रॅक्टिकल्स इन ओव्हरहेड्स हाच पेपर पुन्हा प्रॅक्टिकल साठी आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहोत आणि त्या पेपरच्या माध्यमातून आपल्याला साधारणपणे जेवढे वर्किंग आवर्स 60 आवर्स आहे तर त्याचं प्रॅक्टिकल आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहोत. त्यानंतर पुढचा जो पेपर आहे तर तो मायनॉर मध्ये आपण इकॉनॉमिक्स एक पेपर ठेवणार आहोत आणि कॉर्पोरेट अकाउंटिंग आपला जो पेपर आहे जो पूर्वी आपला मेन याच्यामध्ये आपण घेतला होता तर त्या ठिकाणी मायनॉर मध्ये किंवा जर आपल्याला सजेशन आलं तर आपण तो मेजर मध्ये सुद्धा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यानंतर पुढे एक आपल्याला
ओपन इलेक्टिव्ह म्हणून स्पेसिफिक पेपर म्हणून अकाउंटिंग कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग मधून आपल्याला फंडामेंटल्स ऑफ लेबर अकाउंटिंग किंवा रिटेल मार्केटिंग हा जो पेपर आहे, तर या ठिकाणी स्पेसिफिक आपण कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग बोर्डातून फंडामेंटल्स ऑफ लेबर अकाउंटिंग हा पेपर देणार आहोत. आणि या 3 स्पेसिफिक पेपरचा आपल्याला जो आहे तर सेकंड इयरला थर्ड सेमिस्टरला जो सिलेबस आहे तर तो आपल्याला आधी फ्रेम करायचा आहे. तर त्या संदर्भात जर जालटे सर आपणास विनंती करतो की आपण जर काही सजेशन असेल तर आपण मांडावं. एक मिनिट सर. हा, जालटे सर, काय नाही काही सर, काय suggestion असेल. व्यवस्थित आहे सर. काय है ना? म्हणजे कसं आहे, हे नाही, आपण नाही. ड्राफ्ट फ्रेम करतोय, अजून आपल्याला चान्सेस आहे, त्यामुळे हा 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 नाही काय प्रॉब्लेम नाही सर. ओके. ओके सर, थँक्यू. म्हणजे तर आपण छान बनवले पेपर पुन्हा कंटिन्यू असतील फक्त. बरं बरं बरं. ओके, तर हे झालं आपलं युजीचं स्ट्रक्चर. आता आपण यानंतर तसं स्ट्रक्चर आपल्या कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग मधून आपण पीजी ला या ठिकाणी शेअर करणार आहोत. एक 5 मिनिटात ते पुन्हा पीजीचं स्ट्रक्चर शेअर करतोय. नाही शेअर करा. क्वारंटाईन सगळ्यांची माहिती नाही होते. फक्त मला कळलं दिसतंय त्याचा क्रेडिट म्हणून ते माझ्यासारखं झालं. पुन्हा स्क्रीन शेअर करा सर. तिथे क्लिक करा तर पुन्हा खाली शेअर करा. ऑफ शेअरिंग पुन्हा शेअर हे पर्टिक्युलर बँक म्हणून करून ठेवा सर. आणि मग शेअर स्पेंडिंग चालेल. ते मला दिसते माग भरायचं पण ते सर आम्ही दिसतंय आमच्या दोघांचं एकत्र हे मिळालं बरं का राईट्स मिळाले. दिसत नाही मला. मी कसं काय कोणते विषय कॅम्पस 360 ला तुम्ही मला ते विषय दिले ना ते भरायचे ना माझ्या नावात विद्यापीठाचे मॅडम. फक्त विद्यापीठाचे आहेत का ते सगळे? मग माझं फक्त ओईच आहे फंडामेंटल्स. पण मग खूप विद्यार्थी सर फक्त 173 फक्त याचे बीएससी कम्प्युटर सायन्सचे. त्याच्यानंतर 7 माझे बीएचे आणि 2 बीएससीचे. 9 म्हणजे 182 स्टुडंट. दिसत नाही का म्हणजे बघू ना मीटिंग जाऊ द्या. स्क्रीन शेअर झाली सर्वांना. तर कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग या बोर्डामध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी एमकॉम फर्स्ट इयरला यापूर्वी फर्स्ट सेमिस्टर मध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स, प्रॅक्टिकल मॅनेजमेंट अकाउंटिंग असे जे पेपर आहेत तर त्यामध्ये स्पेसिफिक पेपर म्हणून आपल्याला ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग हा एक पेपर
फोर्थ क्रेडिट आपण 2 क्रेडिट साठी घेतला होता, त्यालाच पुन्हा प्रॅक्टिकल आपण घेतलं होतं. त्यासोबतच आपण ऍप्लिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग हा एक पेपर, त्याला सुद्धा प्रॅक्टिकल आपण घेतलं होतं. आणि रिसर्च मेथॉलॉजी हा एक आपला कंपल्सरी पेपर होता. आता ते स्ट्रक्चर आपण साधारणपणे सेकंड सेमिस्टर साठी फॉलो करणार आहोत. पण सेकंड सेमिस्टर साठी आपले जे कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग आणि अकाउंटिंग बोर्डाच्या माध्यमातून सब्जेक्ट असणार आहे, तर त्यामध्ये फायनान्शियल अनालिसिस अँड कंट्रोल हा एक पेपर आपला 4 क्रेडिटचा असणार आहे. त्यासोबत त्याला प्रॅक्टिकल आपल्याला 2 क्रेडिटचं या ठिकाणी प्रॅक्टिकल्स इन फायनान्शियल अनालिसिस अँड कंट्रोल हा पेपर आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यासोबत स्पेसिफिक पेपर म्हणून आपण मेजर कोर पेपर ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग याचा जो फर्स्ट पेपर होता तोच पुन्हा आपण सेकंड म्हणून या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. त्याला सोबत पुन्हा प्रॅक्टिकल्स इन ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग हा 2 क्रेडिटचा पेपर आपण पुन्हा या ठिकाणी सेकंड सेमिस्टर मध्ये कंटिन्यू करणार आहोत. पुढे ऍप्लिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग हा 2 क्रेडिटचा पेपर आणि प्रॅक्टिकल्स इन ऍप्लिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग हा 2 क्रेडिटचा पेपर आपण कंटिन्यू करणार आहोत. त्यानंतर आपण रिसर्च मेथॉलॉजी या पेपरच्या आधी आता या सेमिस्टरला ऑन द जॉब ट्रेनिंग हा जो प्रकार आहे, तर या ठिकाणी फॉलो करणार आहोत. हे स्ट्रक्चर आपलं सेकंड सेमिस्टरचं ऑलरेडी आपण मागच्या मीटिंग मध्ये मंजूर केलेलं आहे आणि ते या ठिकाणी आपण फक्त फॉलो करतोय. आता आपली ही जी नवीन मीटिंग या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे, त्यामधला स्पेसिफिक पार्ट जो आहे तर तो आपला सेमिस्टर थर्ड जो सेकंड इयर साठी आपल्याला पुढे इंट्रोड्यूस करायचा आहे, तर त्यामध्ये आपण काही स्पेसिफिक पेपर घेतलेले आहेत, ज्यामध्ये टेके सरांनी याची कल्पना आपल्याला आधी दिलीच आहे की आपले कोर पेपर जे आहे तर ते कॉमन दोघं बोर्डांसाठी आपण फॉलो करणार आहोत. त्यामधला पहिला जो पेपर आहे तो बिझनेस फायनान्स जो आहे, तर तो बिझनेस फायनान्स पेपर आपण या ठिकाणी 4 क्रेडिटचा पेपर घेणार आहोत. या ठिकाणी आपण विद्यापीठाच्या याच्यानुसार 4 क्रेडिटला आपण 4 टॉपिक घेणार आहोत. नंतर स्पेसिफिक कॉस्टिंग अँड वर्स अकाउंटिंग मधून आपण कॉस्ट ऑडिट हा 2 क्रेडिटचा पेपर जो आहे तर त्या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि त्याला 2 क्रेडिट साठी आपण 2 टॉपिक जे आहे तर ते या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोबत त्याला आपण प्रॅक्टिकल्स इन कॉस्ट ऑडिट हा एक पेपर 2 क्रेडिटचा आपण देणार आहोत. त्याला आपण साधारणपणे 60 आवर्स प्रॅक्टिकल जे आहे तर ते अलॉट करणार आहोत. त्यानंतर स्पेसिफिक कॉस्टिंगच्या माध्यमातून मॅनेजमेंट ऑडिट हा एक पेपर आपण या ठिकाणी थेअरी म्हणून देणार आहोत आणि त्याला साधारणपणे प्रॅक्टिकल जे आहे तर ते आपण प्रॅक्टिकल नसणार आहे. नंतर पुन्हा मेजर कोर मध्ये आपण 2 क्रेडिटचा एक डिसिजन मेकिंग टेक्निक म्हणून पेपर या ठिकाणी 2 क्रेडिटचा इंट्रोड्यूस करू. त्याला 2 टॉपिक आपण या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याला सोबत पुन्हा प्रॅक्टिकल्स इन डिसिजन मेकिंग हा एक प्रॅक्टिकलचा पार्ट आपण अटॅच करणार आहोत. हे आपले मेजर कोर जे आहे तर हे मेजर कोरच्या माध्यमातून हे पेपर असतील. त्यानंतर मेजर इलेक्टिव्ह म्हणून स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट हा एक पेपर आपण घेणार आहोत. तर या पेपरला आपण थिओरिटिकली स्ट्रक्चर असणार आहे. हा मायनरच्या माध्यमातून आपल्याला पेपर असणार आहे. त्यानंतर यालाच पुन्हा प्रॅक्टिकल इन स्ट्रॅटेजिक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग हा एक पेपर आपल्याला 60 आवर्सचा जो आहे तर तो द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे जे प्रॅक्टिकल्स आहे तर ते या ठिकाणी द्यायचे. त्यासोबतच आपल्याला विद्यापीठाच्या नियमानुसार रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तर तो आपण कंपल्सरी मध्ये या ठिकाणी 4 क्रेडिटचा जो आहे तर तो प्रॅक्टिकल पार्ट आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहोत. तर हे आपलं तिसऱ्या सेमिस्टरचं सेकंड इयरचं स्ट्रक्चर एक आपण प्लॅनिंग केलेलं आहे. त्यासोबत आपण चौथ्या सेमिस्टरचं सुद्धा एक प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला पेपर जे आहे तर ते कोणते असतील हे फक्त आपण या ठिकाणी एक रफ प्लॅन केलेला आहे. त्यामध्ये कंपल्सरी पेपर आपला कॅपिटल मार्केट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस असणार आहे. त्यानंतर स्पेसिफिक आपल्याला कॉस्टिंग मधून ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग हा एक पेपर आपण या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला फक्त थिओरिटिकली पार्ट घ्यायचा आहे. त्यासोबत पुढे आपल्याला याचा 2 क्रेडिटचा सेपरेट पेपर आपण घेणार आहोत की जो मध्ये प्रॅक्टिकल इन ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग हा एक चॅप्टर पेपर जो आहे तो आपण प्रॅक्टिकल म्हणून घेणार आहोत. त्यानंतर इलेक्टिव्ह म्हणून आपण रिसेंट ट्रेंड इन कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग हा थिओरिटिकली पेपर या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि पुन्हा कॉस्टिंग मधला एक शेवटचा पेपर जो आहे ज्यामध्ये रिसेंट ट्रेंड इन प्रॅक्टिकलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांमध्ये अलॉट करण्याचा प्रयत्न करणार आहोत की ज्यामध्ये कॉस्टिंगचं स्पेसिफिक प्रॅक्टिकल जे आहे तर यामध्ये आपण इंट्रोड्यूस करणार आहोत. आणि रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तर तो विद्यापीठाच्या नियमानुसार आपण पुन्हा या ठिकाणी 6 क्रेडिटचा जो आहे तर तो आपण पेपर देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंगच्या माध्यमातून विद्यापीठाच्या
आपल्याला गाईडलाईन ज्या आहेत त्यानंतर आपलं ऑटोनॉमस स्ट्रक्चर आपण विचारात घेऊन साधारणपणे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये आपल्याला कॉस्ट ऑडिट, प्रॅक्टिकल्स इन कॉस्ट ऑडिट, मॅनेजमेंट ऑडिट, डिसिजन मेकिंग टेक्निक, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग यामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल असे हे जे पेपर आहे तर हे आपल्याला पुढच्या सेकंड इयरला इंट्रोड्यूस करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला सिलेबस जो आहे तर तो तयार करायचा आहे. याचा रफ सिलेबस आपण साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च दरम्यान आपण करणार आहोत. आणि हा सिलेबस एकदा रफ झाल्यानंतर आपले सन्माननीय बोर्ड ऑफ स्टडीचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण त्यांच्या रिव्ह्यू साठी आपण पाठवणार आहोत. आणि त्यांच्या रिव्ह्यू नंतर आपल्याला जे जे सजेशन आपल्याला सन्माननीय विषय तज्ञ जे आहेत तर ते देतील त्यानुसार आपण त्याच्यामध्ये कंटेंट जे आहे तर ते इन्क्लूड करू. आणि त्यानंतर एकदा रफ स्ट्रक्चर आपलं पूर्ण झालं की त्या विषय तज्ञांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या सूचनांचा आम्ही निश्चितच या ठिकाणी स्वीकार करू. आणि स्वीकार करून एक चांगला दर्जेदार अभ्यासक्रम आपल्याला विद्यार्थ्यांना कसा देता येईल तर यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत. तर माझी पुन्हा विनंती आहे की आपले विद्यापीठाचे जे प्रतिनिधी आहेत आमचे मित्र आदरणीय डॉक्टर धीरज साडले सर यांना पुन्हा विनंती करतो की आपणास जर काही सजेशन या माध्यमातून द्यायचे असतील तर आपणास या ठिकाणी विनंती करते. झालटे सर. हा सर, आता थँक्यू सर. सर थर्ड सेमेला आपण जो रिसर्च प्रोजेक्ट ठेवलेला आहे बरोबर, थर्ड सेमचा, तर त्या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये आपण स्टुडंटसाठी काही टॉपिक तयार केले का सर, असे म्हणजे प्रोजेक्ट त्यांना देण्यासाठी? टॉपिक आपण तयार केले नाही पण करणार आहोत सर आपण आता. हो हा, म्हणजे कसं आहे मुलांना थोडीशी गाईडलाईन मिळते, बाकी काय. म्हणजे आपला प्रपोज आहे ना तर युनिव्हर्सिटीने जसे टॉपिक दिले होते ना स्पेसिफिक तसे आपण टॉपिक देणार आहोत. प्रॅक्टिकलला जसे आपण देणार ना त्यांना स्पेसिफिक ते टॉपिक द्यायचे आणि त्याच्यावर प्रॅक्टिकल आपण करणार आहोत. ओके ओके, चालते ओके. आणि म्हणजे त्याची आपण गाईडलाईन स्पेसिफाय करू आणि त्या लिस्ट नुसार आपण त्यांना प्रॅक्टिकल अलॉट करणार आहोत. बर. आणि दुसरं की मे बी आता कसं मागे पुणे विद्यापीठात पण प्रॉब्लेम आला तसं, तो तुम्हाला पण माहित असेल की रिसर्च प्रोजेक्टच्या ज्या गाईडलाईन आहेत ठीक आहे सर. त्या प्रॉपर गाईडलाईन न आल्यामुळे हात खाली बरेच करा. आपल्याला अडचणी आल्या. हात खाली करा. शक्यतो त्या गाईडलाईन लवकरात लवकर कशात तयार करता येईल आपल्याला, तर तो एक विचार करा सर प्रोजेक्ट बनवण्यासाठी. पेपर जेव्हा इंट्रोड्यूस करू ना त्यावेळेस स्पेसिफिक गाईडलाईन द्यायची सर आपल्या विद्यार्थ्यांना. बरं. आणि नुसतं विद्यार्थ्यांना गाईडलाईन नाही तर सब्जेक्ट टीचरला सुद्धा प्रॉपर गाईडलाईन आपण अलॉट करणार आहोत. हो हो चालतंय. म्हणजे त्याचं फ्रेमवर्क जे आहे ना रिसर्च प्रोजेक्टचं आपण आपल्या बोर्ड ऑफ स्टडी मधून मंजूर करून त्यानुसार तो प्रोजेक्ट आपल्याला किती क्वालिटेटिव्ह होईल तर याचा आपल्याला विचार करायचा आहे. ओके, बाकी ओव्हरऑल चांगलं ठीक आहे सर, काय प्रॉब्लेम नाही. डन, बाकी ओके. चालेल सर, थँक्यू. सर जालटे सर, आपण एवढ्या याच्यामध्ये आपल्या व्यस्त शेड्यूल मध्ये या बोर्ड ऑफ स्टडी साठी कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या बोर्ड ऑफ स्टडीच्या मीटिंग साठी आपण आपला बहुमूल्य वेळ दिला तर त्याबद्दल मी या ठिकाणी मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपलं सहकार्य आम्हाला नेहमीच मिळत असतं. एक मित्र म्हणून आणि विद्यापीठाचे आपले जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून आपण नेहमी आपल्या प्रत्येक फॅकल्टीला जे मनापासून या ठिकाणी सहकार्य करतात तर त्याबद्दल मी आपलं विशेष या ठिकाणी आभार मानतो. आणि असं सहकार्य पुन्हा आम्हाला मिळेल याबद्दल या ठिकाणी मला खात्री आहे अशी आशा बाळगतो. आणि आपला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो. चालते सर. तर या ठिकाणी एक मला वाटतं सरांनी सजेशन दिल्यानंतर आपण ही मीटिंग जी आहे तर या ठिकाणी आपण या ठिकाणी वाइंड अप करतोय. तर वाइंड अप करण्यापूर्वी या मीटिंग साठी आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम सर यांनी आम्हाला ही मीटिंग दिली आणि त्या माध्यमातून मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपल्या वाणिज्य विभागाच्या वतीने आपल्या प्राचार्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर आदरणीय डॉक्टर कल्याण कोकणे सर, नॅक कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आयरे सर, त्यानंतर माझे सर्व सहकारी प्राध्यापक, नंतर या मीटिंग साठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ही मीटिंग संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू वन्स अगेन सर. थँक्यू सर.